नमस्कार. वास्तूमध्ये मी परी तेलंग आपलं स्वागत करते. स्वस्तिक हे आपल्या हिंदू संस्कृतीनुसार शुभचिन्ह मानलं जातं. अशी अनेक शुभचिन्ह आहेत जी वास्तूकरता फलदायी ठरतात, लाभदायी ठरतात, कारण ती ऊर्जा निर्मितीची स्त्रोतस्थानं असतात. तर आज वेगवेगळ्या शुभचिन्हांविषयी आणि ऊर्जा निर्मितीविषयी माहिती मिळवणार आहोत आणि त्याकरता आपल्यासोबत आहेत वास्तुतज्ञ स्मृती पांचाळ. नमस्कार. नमस्कार. वास्तूमध्ये आपलं स्वागत. थँक्यू. हे आता म्हटलं स्वस्तिक जसं एक शुभचिन्ह आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सर्वश्रुत आहे. तर याच्या व्यतिरिक्त देखील इतर काही शुभचिन्ह वास्तूकरता कशा प्रकारे फलदायी ठरू शकतात? आता तू स्वस्तिकाबद्दल म्हणतच आहेस, मी तुला एक श्लोक सांगेन. ओम स्वस्तिनो इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्तिनो पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमी स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु. ओम स्वस्ती अस्ति मिळून जे स्वस्तिक चिन्ह तयार झालेलं आहे हे आर्य संस्कृतीतलं सगळ्यात प्रभावी असं चिन्ह आहे आणि वास्तुशास्त्रामध्ये तर त्याला अनन्यसाधारण म्हणजे अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे. स्वस्तिक चिन्ह जे आहे याच्यातनं अतिशय प्रभावी अशा ऊर्जा निर्माण होत असतात. पाश्चिमात्य शास्त्रज्ञ बोव्हिस यांनी त्यांच्या बोव्हिस यंत्राद्वारे सिद्ध केलेलं आहे की जगामधलं सगळ्यात प्रभावी असं हे चिन्ह जे आहे, जे धर्माला अनुषंगाने आहे, ते हे स्वस्तिक यंत्र आहे. आपल्या हिंदू धर्मांप्रमाणे आपण स्वस्तिक काढतो, मुस्लिम जे आहेत हे चंद्रकोर काढतात किंवा ख्रिश्चन जे आहे ते क्रॉस काढतात. अशा वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये वेगळी धर्माला अनुषंगाने चिन्ह वापरली जातात. याच्यामध्ये 1,22,000 इतकी पॉवर जी आहे ही फक्त स्वस्तिक यंत्रामध्ये आहे, ती सगळ्यामध्ये हायेस्ट आहे. याच्यानंतर ओम हे जे आपण चिन्ह काढतो, या ओमची ताकद जी आहे ही 70,000 बोवीस आहे. क्रॉस जो आहे याची ताकद जी आहे किंवा याच्यातनं पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करण्याची ताकद जी आहे ती 11,000 बोवीस आहे. तर सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त पॉवरफुल असं हे स्वस्तिक जे चिन्ह आहे याचा वापर वास्तुशास्त्रामध्ये तर नक्कीच करायला सांगितलेला आहे. सर्वसाधारणपणे अगदी प्रवेशद्वार घ्या, उंबरठ्यावरती हळदी कुंकवाने स्वस्तिक काढलं जातं. प्रवेशद्वारावरतीही स्वस्तिक चिन्हाचा वापर केला जातो. पूर्वीच्या काळी स्त्रिया ज्या होत्या ह्या उठल्यानंतर न्हायल्यानंतर स्वयंपाक करण्यासाठी सर्वप्रथम त्या गॅसच्या शेगडीची किंवा चुलीची पूजा करत होत्या आणि त्याच्यावरती कुंकवाने स्वस्तिक जो आहे हा आखून नंतरच स्वयंपाक सुरू करत होत्या. ज्यायोगे मंगलकारी ऊर्जांची उत्पत्ती तिथे निर्माण व्हावी आणि ते सगळे गुणधर्म जे आहेत हे अन्नातून आपल्याला मिळावेत. म्हणजे स्वस्तिक जे यंत्र आहे याच्यातनं अतिशय पॉझिटिव्ह अशा एनर्जी येत असतात. मात्र स्वस्तिक आहेत आता आपल्याला वेगळी वेगळी स्वस्तिक चिन्ह जी आहेत ही पाहायला मिळतात. सर्वश्रुत आहे की जे 4 आकड्यांमध्ये किंवा 4 लाईनमध्ये जे आपण स्वस्तिक काढतो ते स्वस्तिक जे आहे हे याला श्री गणेश जो आहे याचं द्योतक मानलं गेलेलं आहे. तर आपल्या घरामध्ये कुठलीही विघ्न येऊ नयेत त्याच्यासाठी या स्वस्तिक चिन्हाचा वापर जर तुम्ही प्रवेशद्वारावरती केला तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होऊ शकतो. काही वेळेला आपण बघतो की स्वस्तिक चिन्ह जे आहे याच्या मध्यभागी चारी बाजूला 4 बिंदू दिलेले असतात कुंकवाने. ते स्वस्तिक जे आहे हे लक्ष्मीचं आगमन करण्यासाठी लक्ष्मीचं वरदान असलेलं स्वस्तिक आहे, जे साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे. काही वेळेला आपण बघतो की स्वस्तिकाच्या मधोमध 4 कुंकवाची बोटं लावलेली असतात आणि त्याचबरोबर त्याच्या दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा काढलेल्या असतात. याला रिद्धी सिद्धीचं स्वस्तिक म्हणतात. सर्वसाधारणपणे पती पत्नीचा संसार सुखाचा व्हावा या दृष्टीने नवीन लग्न झाल्यानंतर त्याच्या बेडरूमच्या प्रवेशद्वारावरती अशा प्रकारचं स्वस्तिक जे आहे हे काढण्याची पद्धत आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे पांडे घालून दिलेले होते किंवा ज्या रूढी परंपरा ज्या आहेत त्या त्यांनी दिलेल्या होत्या याच्या मागे सगळी शास्त्रीय कारणं होती. ओमचा जे चिन्ह आहे या ओम चिन्हाचा वापर आपण खूप वेळा प्रवेशद्वारावरती त्याचाही बघतो. तर ओम चिन्ह जे आहे हे साक्षात गणपतीचं चिन्ह आहे. ओंकाराचा ध्वनी इवन आपण ओंबेल वास्तुशास्त्रामध्ये वापरली जाते, त्याच्यातून याच ओंकाराचा ध्वनी जो असतो याची निर्मिती केली जाते. तर त्यांनीही घरामधलं वातावरण जे असतं हे शुद्ध होतं आणि घरामधल्या नकारात्मक एनर्जी ज्या असतात ह्या बाहेर फेकल्या जातात. त्यामुळे त्याही चिन्हाचा वापर जो आहे हा आपण करू शकतो.
जास्त करून आपल्या घरामध्ये जी तिजोरीची जागा असते, जिथे आपण लक्ष्मी ठेवतो, त्या तिजोरीवरती ह्या स्वस्तिक आणि ओम या दोन्ही चिन्हांचा वापर आपण करताना पाहत असतो. त्याचबरोबर आपल्या पूर्वजा ज्या काही रूढी घालून दिलेल्या आहेत, त्यामध्ये लहान मुलगा जो आहे, जो नुकताच अभ्यासाला बसत असेल किंवा त्याच्या विद्यार्जनाची सुरुवात करत असेल, तर तिथेही ओम आणि स्वस्तिक या चिन्हांचा वापर पहिल्यांदा त्या वह्यांवरती करून नंतरच तिथे अभ्यासाची सुरुवात केली जाते. म्हणजे ज्यायोगे मुलाची आकलन शक्ती वाढावी, साक्षात लक्ष्मी आणि सरस्वती त्याच्या हातामध्ये स्थिर व्हावी, हा त्याच्या मागचा एक हेतू असतो. त्यामुळे ह्या चिन्हांचा वापर करताना योग्य वापर केला गेला पाहिजे. मात्र ही चिन्ह जी आहेत ही चुकीच्या ठिकाणी वापरू नयेत. उंबरठ्यावरती काढली तर ही दोन्ही बाजूलाच पाहिजे, ती पायदळी तुडवली जाणार नाहीत याची आपल्याला योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. योग्य चिन्हांचा वापर जर आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या वास्तूमध्ये त्याचा नक्कीच आपल्याला प्रबळ असा उपयोग करून घेता येऊ शकतो. बरं, तर आज आपण स्वस्तिक आणि ओम या दोन शुभचिन्हांविषयी विशेष माहिती मिळवली. मला वाटतं ह्या व्यतिरिक्त सुद्धा शुभचिन्ह असतील, नक्कीच त्याविषयी आपण तुम्हाला माहिती देणार आहोतच, पण त्याकरता तुम्हाला पुढच्या भागापर्यंत वाट बघावी लागणार आहे. आज तुमचा इथेच निरोप घेते, पण कुठेही जाऊ नका, पाहत रहा मोगरा फुलला.